झेंडा कुठे महाबळेश्वरचा महापर्यटन महोत्सवाचं कार्निवल फेस्टिवलचं जे उद्घाटन आहे ते पार पडलेलं आहे आणि साहेब आज या कार्निवल फेस्टिवलचं उद्घाटन झालेलं आहे. काय आज महापर्यटन महोत्सव जो पर्यटन विभागाचा आहे त्याच्यामधली जी शोभायात्रा आहे ती मराठी संस्कृतीची शोभायात्रा ही या ठिकाणी आपण आज सुरू करत आहे. महाराष्ट्राचा बाज, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा बाज या शोभायात्रेमध्ये देशातनं परदेशातनं सुद्धा पर्यटक आलेले आहेत, त्यांना इथं पाहायला मिळणार आहे. एक नवीन उपक्रम आमच्या पर्यटन विभागामार्फत आणि स्थानिक सगळ्या महाबळेश्वरवासियांच्या सहकार्यातनं आपण या ठिकाणी सुरू करतो आहे. एक चांगला उत्साहाचं वातावरण पूर्ण महाबळेश्वरमध्ये आपण बघाल, सगळं महाबळेश्वर सजलेलं आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काल याचं तोंड भरून कौतुक केलं की असा महोत्सव अगोदरच व्हायला पाहिजे होता आणि आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलं की 3 दिवसाच्या ऐवजी 8 दिवस का ठेवला नाही. तर जरूर शिंदे साहेबांच्या आदेशाचं पालन करून इथून पुढे जे काय महोत्सव आम्ही करू ते मान्य शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे जरूर त्याचा कालावधी आम्ही वाढवू. या शोभायात्रेमुळं एक वेगळा माहोल आनंदाचा पूर्ण महाबळेश्वरमध्ये तयार झालाय. मी सर्वांना या शोभायात्रेच्या मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आज सहकुटुंब तुम्ही आज उपस्थित आहे आणि खूप चांगला माहोल आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाही, मी आवर्जून माझ्या सगळ्या परिवाराला आजच्या कार्यक्रमासाठी आग्रहानं बोलवलं, कारण ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण एवढं चांगलं महोत्सव करू शकतो हे आपल्याला देशातल्या पर्यटकांना दाखवायचं आहे. आणि स्वतः परिवारातलेच जर लोक सगळे सहभागी झाले तर इतर सुद्धा लोक सगळे सहभागी उत्साहानं होतात आणि म्हणून आपल्या घरापासून त्याची सुरुवात करायची असती आणि म्हणून माझ्या सगळ्या परिवाराला बरोबर घेऊन आम्ही या शोभायात्रेमध्ये सहभागी होतोय. त्यांच्या आई या ठिकाणी आहेत. खरं तर पर्यटनाचं खूप चांगलं काम शंभूराज देसाई यांनी केलेलं आहे. खूप आपला ह्या भागातला जो पश्चिमेचा भाग आहे तो विकास झाला आहे. तुम्ही काय थोडक्यात सांगाल? मी थोडक्यात एवढंच सांगते, परमेश्वराने त्याच्या हातनं असे खूप कार्य करून घ्यावे, माझे आशीर्वाद. थँक्यू. ताई थोडक्यात पर्यटन महोत्सवाचा आज जो माहोल आहे तो आज खूप चांगल्या स्वरूपाचा आहे आणि तुम्ही काय थोडक्यात सांगाल? शुभेच्छा आहेत आणि याच्यापेक्षा अधिक चांगला पुढच्या वर्षी करू. मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शुभेच्छा आणि याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी हो हेच आमची इच्छा आहे. साहेबांच्या हातून हे सगळं आणखीन घडावं हेच इच्छा आहे. नक्कीच. खरं तर साहेबांच्या हातून जे एक चांगल्या पद्धतीचा हा पर्यटन महोत्सव जो आहे तो आज या ठिकाणी पार पडतोय आणि या पुढीलही काळात मोठ्या प्रमाणात व्हावं असं जे मत आहे ते या ठिकाणचं त्यांचं जे कुटुंब आहे ते व्यक्त करत आहेत. कॅमेरामन सुशांतसह संतोष नालोडे, TV9 मराठी, महाबळेश्वर, सातारा.